ओळख पटली? तुम्ही पाहिलं? आमची हिम्मतच नाही झाली बाई, पण समधी म्हणत होते खाली काढून ठेवलंय त्यांना. ही बातमी सखूच्या आजीला द्यायलाच हवी. आजी ऐक ना ग. हो तर मी कान पकडते. तू ओरड मला पाहिजे तितकी, पण अशी शांत बसून राहू नकोस ग. तू आत तरी चल ना, नाहीतर तुला काहीतरी होईल. आजी ऐक ना ग. आजी. देवा 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 देवा, शत्रूला सुद्धा असं मरण येऊ नये. ओ देवा. भामे, एवढ्या तरुण वयात असं मरण. आई ग, काय वेळ आली ही. अगं रडायला काय झालं? बोलशील की नाही घडाघडा? बोलवतच नाहीये. ओ बोलवतच नाहीये. जंगलाच्या वाटेवर एका झाडाला एका झाडाला काय? एक तरुण दाम्पत्यानी गळफास लावून घेतला. गळफास लावून घेतला. नाही 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 नाही, असं अभद्र बोलू नकोस. अहो सखूच्या आजी, मला काय हाऊस आहे का अभद्र बोलायची? पीळ पडतोय हो नुसता काळजाला हे बोलताना. पण सत्य किती कटू असलं तरी त्याला सामोरं जावंच लागणार आहे आपल्याला. काय करणार? आणि तुम्हाला आता माझ्याशिवाय कोण आहे या जगात आधार द्यायला? धाडस लागतं हो, धाडस लागतं असं काहीतरी करायला. आपल्याला सुद्धा किती वेळा जीव नकोसा होतो, असं वाटतं मरून जावं, पण आपण देतो का जीव? पण त्या जोडप्यानी दिला हो, म्हणजे त्यांच्या मनात काय काय साचलं असेल बघा. म्हणजे तू गृहीतच धरून चाललीस काय की ते आप्पा आणि उमाच असतील म्हणून? छे छे, तसं नाही. मी कशाला असं गृहीत धरीन? पण ते जोडपं 30-35तलंय म्हणे, असं ऐकलं. जिथे तुम्ही असाल तिथे मी, जे काही करणार असाल त्यात मी कायम सोबत असेल. रात्री हे दोघं असलंच काही बाई बोलत होते खरं? नाही म्हणजे कोणी का असे ना, पण असं झाडाला टांगून घ्यायचं म्हणजे जीवाला किती कंटाळले असतील ते, असा विचार येतोच ना मनात. नाही 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 नाही, असं होऊच शकत नाही. असं विठुरा आहे ना, तू बघतोय सगळं, त्याची कृपा आहे आपल्या सगळ्यांवर. मई आणि अप्पा असं काही करणार नाहीये, नाही करणार ते. होणार आहे विठुरा, असं काही होणार नाहीये ना. अगं का रे असं करतोस तू विठुराया? कुठे माझे अप्पा, माझी उमाई कुठे? सांग ना, तुला तर सगळं माहिती असताना रे. मामी बोलते तसं नाहीये ना. आपलं उबाई आणि अप्पा असं कशाला करतील? नाही करणार ते, नाही करणार.